सईते ये ना विद्या बस. नाही बसायला मला टाइम नाही. तुमच्याकडे येत होती ना तर भगवान डुराकलास माझ्यावर. मला म्हणला लवकर जा, टाइमपास करू नको, बडबड करत बसू नको, त्यांचा टाइम वेस्ट करू नको. आता मला सांगा मी तुमचा टाइम कशाला वेस्ट करेन? त्याच्यापेक्षा मी जो बेस्ट झुणका केलाय ना तो देईन ना तुम्हाला. तर म्हणला लवकर जा आणि लवकर ये. मग मी अशी आली आणि अशी निघाली. ग बाई हे समजा ना असं होतंय बघा माझं. नुसतीच बडबड केली, झुणका दिलाच नाही बघा. पण हे माझ्यामुळे नाही या भगवानच्या गुस्सामुळे होते. तो म्हणला मला घाई कर, लवकर जा. आता तो असं म्हणला म्हणून हे समज होते. तो तसं म्हणला नसता तर असं समज झालं असतं का? मला बाई जास्त बडबड करायची सवयच नाही. आणि जरी असेल तरी काय बिघडलं मला सांगा तुम्ही. आता मला दुसरं कोणी आहे का ज्याच्याशी मी असं समज बोलेन? तुम्हीच आहे ना. तुमच्याशिवाय मी दुसरं कोणाला असं चांगलं चुंगलं करून खाऊ घालेन का? नाही ना. म्हणून मी झुणका करून आणला होता आणि चालली बघा. सॉरी बरं का. तुम्ही पहिला हा झुणका घ्या माझ्या हातचा. एक नंबर झालाय बघा झुणका. ह्याच्या बरोबर ना कांदा, ठेचा आणि भाकरी खा. पण कांदा चिरायचा ना या असं एका बुक्कीत फोडायचा आणि खायचा. भगवान बी असंच करतोय, एका बुक्कीत पार फोडतोय का भिंतीचे ना पोपळेच निघतात बघा. पण तुम्ही एवढ्या जोरात फोडू नका. तुम्ही एकदम साधी बुक्की मारा. पण एवढी पण साधी नका नुसतं कांद्याच्या सालपटच निघतील. कमीच मारून देऊ तुम्हाला. नको नको नको. अगं पण झुणक्या बरोबर खाता येईल अशी भाकरी नाही बनवली आहे मी आज. मग चपाती बरोबर खाना चालतंय. ती पण नाही बनवली आहे. भाकरी नाही केली, चपाती नाही केली, मग काय केली तुम्ही आज? वरण भात. आज पण वरण भात? नाही म्हणजे 2-3 दिवस तुम्ही सतत वरण भातच करताय ना. तुम्हाला दुसरं काही येत नाही का बनवता? नाही येतात ना. अगं मामानी मला बऱ्याचशा रेसिपी शिकवल्या आहेत तिकडे. आणि तिथे असताना ना मी फुल ऑन स्वयंपाक बिपाक करायचे. ओ मग आदित्य दादांना फक्त डाळ भातच आवडतो का? वरण भात आवडतो पण आवडणारी गोष्ट सुद्धा रोज रोज घाला कोणाला आवडेल ना. मग वेगळं काहीतरी करायचं ना. ऑप्शन असताना माझ्याकडे तर नक्की बनवलं असतं काहीतरी. माझ्या मेलीचं ना हे असंच आहे बघा. म्हणजे माझ्या बडबडीमुळे नाही भगवानच्या गुस्सामुळे हे समज होते. अहो तुमच्यासाठी ना भाकरी केली होती ती आणायचीच राहिली बघा. म्हणजे खास तुमच्यासाठी असं नाही पण आज ना माझ्याकडनं जास्तीचं पीठ मळलं गेलं ना तर म्हणलं तुम्हाला भाकरी देऊन येते. आणि भाज्या पण मोकार पडल्यात बघा घरामध्ये. ती भेंडी आहे ना ती भगवानला आवडत नाही आणि मेथीची जोडी माझ्या घशाखाली जात नाही ना. मी तुम्हाला ती आणून देते. आणि कांदे बटाटे बिल लय आहे तो मी आणते तुमच्यासाठी. आमच्या भगवानच्या डोक्यात नुसते कांदे बटाटेच भरलेत. कधी कमी पडले तर काढता येतील तिकडनं. मी आणते. हा विद्या नको खोटं बोलू. नाही जमत तुला. खोटं? अहो मी कशाला खोटं बोलू? हे बघा आपल्याकडे जे जास्ती असते ना ते कुशल लोकांना देऊन टाकायचं. आणि जे कमी असेल ना ते कुशल लोकांकडनं हक्कानं मागून घ्यायचं. ह्यालाच तर खरा शेजार धर्म म्हणतात ना. विद्या अगं मला हे कळतंय. तू हे सगळं माझ्यासाठी प्रेमाने आणि काळजीने करतेस हे पण कळतंय. पण हे आदित्यला नाही अगं कळणार. पण का? कारण अगं तो पैसे कमवण्यासाठी आता खूप जास्त स्ट्रगल करतो. कधी धडपडतोय, कधी पुन्हा सावरून उठतोय आणि परत एकदा कामाला लागतोय. या सगळ्यामध्ये एक वेळ तेच खाणं चालेल त्याला पण हे नाही चालणार. आणि त्याच्या मूड बरोबर त्याचा स्वाभिमान, सेल्फ रिस्पेक्ट तो सुद्धा सांभाळायला हवा ना मला. ए विद्या तू सॅड नको ना हो यार. असं नाहीये ना की मी आयुष्यभर तुझ्याकडनं काहीच मागणार नाही. मला एखादी गोष्ट अगदी मनापासून हवी असेल ना तेव्हा स्वतःहून ऑर्डर सोडेन मी तुला. आणि ही सगळी परिस्थिती सुद्धा आता टेम्पररी आहे. हे सगळं सुद्धा बदलेल. तुला माहितीये आदित्य आज सकाळी लवकर घरातनं बाहेर पडला आणि अजून घरी आला नाहीये. म्हणजे त्याच्या कामाचं नक्की काहीतरी झालेलं असणार. तू बघ असतो घरी येताना पैशाचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूनच घरी येईल. देवा असंच होऊ दे रे बाबा. नाही तर ती घाऱ्या डोळ्याची चेटकी थैथयाट करत बसील. नाही करणार. आदित्य तशी वेळच येऊ देणार नाही. चल 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 वेळ नाही माझ्याकडे. वेळ नाही. तुझ्यासारख्या फर्निचरवर आणि या फटेल्या टायरवर टाइम घालत बसलो ना तर करोडाचं नुकसान होईल माझा. चल टपाटप कर. चल टपाटप. आदित्य केचप मला एक सांग रे. हा जो काय पाणी आहे ड्रम मधला तो तुझ्या डोळ्यातला पाणी आहे का मी तुझ्या इज्जतीचा जो पाणी पाणी केला तो पाणी आहे?
चल मेरे घोडे टिक टिक टिक, चल मेरे घोडे टिक टिक टिक. नीट फिट कर, नीट फिट कर, नाहीतर तुझ्या जिंदगीची गाडी कशी घासपटात चालली ना, तशी माझी गाडी पण घासपटेल. आणि माझी गाडी जर घासपटली तर तुला या नोकरीवरनं पण रफादफा करेल मी. कळला काय आदित्य केचाप? झालं का? झाला? एवढ्या लवकर झाला? हे आपण टायर चेक कर, तो पण कर, पाठचा पण कर. ती टायर्स ओके आहेत सगळे. हे बघ, सगळे टायर चेक कर. हवा तर मी तुला एक्स्ट्रा पैसे फेकेल तोंडावर. काय आहे तेवढा तुझा घर चालायला मदत. आदित्य केचप, मला तुझी हालत बघवत नाही रे. अरे चांगला आपल्या कामाशी काम ठेवायचं तर माझ्या कामात उंगली केलीस. अरे मला सपोर्ट केला असतास तर त्याच उंगलीमध्ये प्युअर डायमंडची अंगठी घातली असती मी. पण तुझे इंटरेस्ट भलतेच. अरे चांगला हत्तीवर ना फिरायचं सोडून रस्त्यावरचे कुत्रे पाळलेस तू. आता तेच कुत्रे त्यांना बिस्किट घालणाऱ्या लोकांसमोर शेपटी हलवत बसले असतील आणि तू इथे घाम घालतोयस. अजून पण तुझा टाइम गेला नाही. तुझा टाइम बदलू शकतो. जेडी जेडी तुझा टाइम बदलू शकतो. तुला स्पेशल ऑफर देतो खास तुझ्यासाठी. हे फालतू काम सोड, मी तुला माझ्या लेवलचा काम देतो. हे टायर फायर बदलून तुला जेवढे पैसे मिळतील ना एका वर्षात, तेवढे एका आठवड्यात कमवशील. फक्त एकच करायचं, जेडीच्या पायाशी ये. जेडीच्या पायाशी ये. तुझ्यासाठी नाही रे बाबा, तुझ्या चिकन्या चुपड्या बायकोसाठी ऑफर देतोय. अरे एवढी चिकनी चुपडी बायको तुझी, तिला फुलांवर झोपवायचा सोडून कुठे काट्यावर ढकलतोय. अरे तिला गरम रस्त्याचा चटका बसू नये म्हणून तिच्या पायाखाली मी झोपायला तयार आहे. आणि तू तुझ्या बायकोसाठी माझ्या पायाशी येऊ शकत नाही. आदित्य केचप, चुपचाप माझ्या पायाशी ये, नाहीतर तुझ्या बायकोला माझ्याकडे सोडून तू जा. अरे कसला दलिंदर माणूस ठेवलाय कामाला, एकदम भडाक डोक्यात आहे. अरे तुझा नुकसान होईल. हा माझ्याकडे पण कामाला होता, मी याला काढून टाकला. माझा लय नुकसान करत होता. माझा आई याला कामावर काढून टाक. तुझा डोका थंड झाला ना की मग माझ्या पायाशी ये. गुडघ्यावर बस, झोळी पसार, भीक माग, नाक रगड. कारण आता माझ्या पायाशी येण्या वाचून तुला दुसरा कुठलाच ऑप्शन नाहीये. आदित्य केचप, लबाड. ए चल गाडी काढ, चल. अरे पागल वागल हो गया क्या तू? अहो तुम्हाला माहित नाही तो माणूस. मी तुम्हाला सगळं नीट सांगतो. अरे तू क्या कर रहा तू? अहो तू निकल, तू निकल. मला अरे निकल, तू निकल. मी आजच्या कामाचे पैसे तरी द्या. पैसे? अरे तूने काम का नुकसान कर दिया. पैसा चल निकल, निकल. झाला चहा पिऊन? प्यायले खरी, पण काही फारसा चांगला झाला नव्हता चहा. मला असाच चहा जमतो आणि माझ्या सगळ्या जवळच्या माणसांना हा असाच आवडतो. हो म्हणजे कोण ग? तुझा नवरा आणि तुझे लाडके सासरे का? हो,
तेच तुझा नवरा काय तुझ्या प्रेमापोटी ढकलत असेल काहीही पोटात. हा, आणि ब्रह्म्यांकडे कुठलीही गोष्ट वाया जाऊ नये म्हणून अगदी चाटून पुसून संपवतात. तू चहाच्या ऐवजी गोमूत्र जरी दिलंस ना कपात घालून तरी पितील मिटक्या मार. माझं तसं नाही हो, मला सगळं जागच्या जागी लागतं आणि मनात येईल ते मी अगदी स्पष्टपणे बोलून टाकते. मला नाही आवडला चहा, जरा चमचाभर साखर घातली असतीस तर किमान गोड तरी लागला असता. तुम्हाला माझ्या हातचं काहीच गोड लागणार नाही हो, कारण तुमचं तोंड मला बघितल्या बघितल्या लगेच कडू होतं ना. हो ग, अगदी खरंय. पण आता माझ्याकडे तर काही पर्यायच नाही तुझं तोंड बघण्याशिवाय. आता तुम्ही माझ्या मालकीच्या चाळीत भीक मागत राहायला आल्यावर. ही चाळ तुमची नाहीये, तुमच्या भावाची, एवढं माहितीये मला. अगं पण भाऊ माझाच आहे ना. आणि त्यांनी भाडं वसूल करायचं काम माझ्याकडे दिलंय. ते तरी करू का नको? करा ना, जरूर करा. आदित्य आला ना की आम्ही स्वतः पैसे घेऊन तुमच्याकडे येतो, पण आत्ता इथून निघा. नाही नाही, मी काय आता तुझी पाठ सोडायची नाही. कारण तुझ्या नवऱ्याला पैसे मिळाले किंवा नाही मिळाले तरी तुम्ही माझा डोळा चुकवून इथून धूम ठोकणार हे माहितीये मला. त्यामुळे तुझा नवरा आणि माझे भाड्याचे पैसे हे दोन्ही माझ्या डोळ्यासमोर येईपर्यंत तू माझ्या नजरकेदीत राहणार. रमला कुठे ग कान्हा तिन्ही सांजा झाल्या. रमला कुठे ग कान्हा तिन्ही सांजा झाल्या. रमला कुठे ग का. ऐक ना, नवऱ्याला 47 फोन लावून झाले असतील ना, तर जरा एक फोन माझ्यासाठी लावतेस का? नाही, माझ्या फोन मध्ये बॅलन्स नाही आहे अगं. ते तुम्ही भाड्याचे पैसे दिले नाहीयेत ना. आणि मुख्य म्हणजे ज्या व्यक्तीला फोन करायचा आहे ना तिचा नंबर सुद्धा नाहीये अगं माझ्याकडे. तो तुझ्याकडेच असणार म्हणून म्हणलं. कुणाला लावायचा फोन? तुझ्या आईला. अगं बघतेस काय अशी? आता मी बोलावं अशी तुझी इच्छा नसेल तर तू बोल. अगं कितीही भांडली तंडली ना तरी माहेरची माणसं हीच खरी असतात. जरा गयावया केली ना की पागळतात अगं. मला अनुभव आहे ना. तर तू तुझ्या आईशी बोल आणि तिला इकडे बोलावून घे. म्हणजे काय होईल, ती इथे आली की 2 गोष्टी होतील. पहिलं म्हणजे ती माझे पैसे चुकते करेल, म्हणजे माझी सुटका झाली. आणि दुसरं म्हणजे ती तुला इथून घेऊन जाईल, म्हणजे तुझी पण सुटका. मी कुणालाही फोन लावणार नाही आणि हे घर सोडून तर मुळीच जाणार नाही. निदान आदित्य घरी येईपर्यंत तर नाहीच नाही. तो कसला येतोय आता? तो गेला कायमचा. खर तर लग्नाआधीच मी तुझी समजूत घालत होते. तेव्हा तुला पटलं असतं ना तरी वाचली असतीस या सगळ्यातनं. पण नाही. अगं हे ब्रह्मे काय, हे सगळे असलेच. त्यांना ना बाईची गरज कळतच नाही आणि जबाबदारी तर त्याच्याहून झेपत नाही. तर तुझ्या दादा मामाचं उदाहरण घे. त्याला जेव्हा लग्न, संसार, जबाबदाऱ्या, खर्च हे सगळं झेपेन असं झालं तेव्हा त्यांनी काय केलं? काही हातपाय हलवले? नाही. त्यांनी सरळ सगळ्या जबाबदाऱ्या झटकून मलाच घराबाहेर काढलं. आणि मग उरलेल्या 3 भावांनी बाई वाईट, लग्न नकोच असा नारा देऊन ब्रह्मचर्य स्वीकारलं.
सोप्या झाल्या ना गोष्टी. तुझा आदित्य पण तसाच. जोवर त्या घरात मामांच्या छत्रछायेखाली होता ना तोवर ठीक होतं. आता स्वतः धमक दाखवायची वेळ आल्यानंतर धाबदण आणलं असणार. आणि पैशाची सोय होत नाही म्हटल्यावर परस्पर कुठेतरी पसार झाला असणार. तो काही आता परत इथे येत नाही. मला माहिती होतं तू येणार. मला गॅरंटी होती तू येणारच. मग ओ बाई आला आदित्य. आदित्य प्लीज प्लीज तू आत्ताच्या आत्ता या बाईला पैसे देऊन टाक. या बाईनी इतकं डोकं खराब केलंय ना माझं. सतत बडबड 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 करत. नाही तू ये आत्ताच्या आत्ता हिला पैसे दे. सगळा काय तो हिशोब क्लिअर करून टाक. फुल अँड फायनल. अरे तू गप्प काय, काम मिळालंय ना तुला. आता आपली वेळ आहे तिच्यावर आवाज चढवायची. हे बघ एकदाच तिला सगळे तिचे पैसे देऊन टाक. सगळा हिशोब क्लिअर करून टाक आणि मग आपण या घरातून निघून जाऊया. तसंही तुला या घरात राहायचं नव्हतंच ना. मग आता तर हे सगळं आणखीन सोपं झालंय. तुझ्याकडे पैसे आलेच. आधी आधी ऐक ना, आपण खरंच जातोय का दुसऱ्या जागी? तू शोधली आहेस नवीन जागा कुठे? म्हणजे तुला पैसे नाही? अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आपण आपल्या मामांच्या पावलावर पाऊल टाकत आपला नाकर्तेपणा सिद्ध केलेला आहे. त्यामुळे मी आता आपला जाहीर सत्कार समारंभ सुरू करते. प्लीज थांबा. प्लीज एक मिनिट प्लीज थांबा. आम्हाला अजून थोडासा वेळ द्या फक्त. आम्ही तुमचं सगळं भाडं चुकतं करू. थोडासा वेळ द्या ना फक्त. अहो बाई काय करताय, जरा समजून घ्या ना त्यांना. बाई अहो या साडीत किती लोकांची भाडी थकली आहेत. त्यांना राहू देता ना तुम्ही. मग यांच्यासोबत असं का वागता तुम्ही? ए भिकारड्यानो, तुम्हाला राहायला घर दिलंय ना, त्या घराचं दार लावून गपगुमान आत बसून राहायचं. उगाच नसता फाटक्यात पाय घालू नका. नाहीतर जितकी तुमची तोंड चालतील ना तितकं तुमच्या घराचं भाडं वाढेल. अहो पण मी पास वाढलं. 1,500 रुपये भाडं वाढलं. सिंधू मामी एकदमच ऐकून घ्या. वा ग वा, कालपर्यंत मी तुझ्यासाठी अगदी फालतूबाई होते नाही का. आज तुला माझ्यातली मामी दिसली होय ग. आता कुठे गेला तुझा माज, कुठे गेली तुझी मगरुरी, आणि कुठे गेले ते पैसे जे तू माझ्या तोंडावर फेकून मारणार होतीस? बघा तुम्हालाही माहिती आहे नोकरी मिळवणं इतकं सोपं नाहीये. आणि आम्ही तुम्हाला पैसे दिलेच नाहीत असं तर झालं नाहीये ना. मग हा महिना संपायच्या आत आम्ही सगळे पैसे देऊन टाकू तुम्हाला. या महिन्याचे काय पुढच्या महिन्याचे सुद्धा पैसे देऊ. पण आता आता प्लीज आम्हाला असं हाकलवून लावू नका डिरेक्ट प्लीज. का ग, मला घराबाहेर हकलताना अगदी आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. तुला मज्जा आली होती नाही का.
मग आता तीच मज्जा, तोच आनंद मला उपभोगू दे की जरा. ते काही नाही, तुम्हाला भाडं भरता आलं नाही ना, मग आता त्या भाड्याच्या ऐवजी आजवरचं सगळं उट्ट मी भरून काढणार. आणि साग्र संगीत हकालपट्टी काय असते हे आता ही सिंधू तुला दाखवणार.